वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आम्रपाली पोवार। आज आपण नवीन रेसिपीच्या शोधात आहे आणि मला एक रेसिपी भेटलेली होती यूट्यूबला। आता तीच आपण रेसिपी करणार आहोत। आपण बनवणार आहोत आलू पोहा कटलेट। चला तर सामग्रीसाठी घेतलेले आहे सामग्री आपण मीठ घेतले, हळद नाही सॉरी पहिले तुम्हाला दाखवते काय काय घेतलेले। आपण घेतलेले मीठ, हळद, आलं लसूण पेस्ट, धने पावडर, जिरे पावडर, गरम मसाला, चिली फ्लेक्स आणि बटाटा घेतला उकडलेला, कांदा, मिरची आणि कोथिंबीर आणि ते पोहे भिजत घातलेले 2 मिनिटासाठीच घालायचे, जास्त नाही। आणि आपण इथे बटाटा स्मॅश करून घ्यायचा आहे। त्यानंतर ते भिजत घातलेले पोहे पिळून घ्यायचे, पूर्ण पाणी नाही टाकायचं, एकदम जेवढा कुस्करा होईल तेवढं चांगलं। त्यानंतर मग एकदम एकजीव करून घ्यायचं, सगळं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर आपण कांदा टाकून घ्यायचा आहे, त्यामध्ये कांदा एकदम बारीक करायचा, हा इथे चुकून मोठा झालेला, आणि कोथिंबीर जेवढी पाहिजे तेवढी घ्यायची। त्यानंतर आपण घेणार आहोत आता मसाले तुम्हाला मी स्टार्टिंगलाच सांगितलेले काय काय घेतलेले, आणि ह्याच्यामध्ये मसाल्याची क्वांटिटी वाढवायची, घे मी कमी। त्यानंतर आपण इथे तांदळाचं पीठ टाकायचं थोडं, म्हणजे कुरकुरीत होण्यासाठी थोडं असं, म्हणजे असं पातळ वगैरे नाही करायचं, घट्टच करायचं। आता त्याचे गोल लाडू सारख्या अशा टिक्क्या बनवायच्या। छोट्याशाच टिक्क्या बनवायच्या अशा बारीकशा, आणि त्याच्यामध्ये रव्याच्या ह्याच्यामध्ये त्याला हे करायचं, काय बोलतात त्याला, डिप, म्हणजे त्याच्यावरून रवा लावायचा। असं एक एक करून सगळं करून घेऊया आपण। इथे आपल्या टिक्क्या रेडी आहेत। त्यानंतर आपण असं बघा अशा प्रकारे टिक्की बनवलेली आहे। आता ह्याला ना डीप फ्राय नाही करायचं, शॅलो फ्राय करायचं। आणि टिक्क्या तुम्ही बारीकच ठेवा, जर तुम्ही टिक्क्या मोठ्या घेतल्या ना मग त्या कच्च्या राहतील किंवा तुटणार, भाजणार नाही नीट, म्हणून अशा बारीक बारीकच करा। आणि जसं तुम्हाला फ्राय करायचं तसं फ्राय करा। आपले आलू पोहा कटलेट रेडी आहे, चला खाऊन घेऊया। ग्रीन चिली सॉस, टोमॅटो सॉस आणि मेयोनीजने सजवलेले आपण हार्ट शेप केलेले। बाय बाय। तर व्हिडिओ आपण इथे संपवत आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आम्रपाली पोवार।
आणि काय आता आपण पुन्हा नवीन रेसिपीच्या शोधात चाललेलो आहे. शोधतो यूट्यूबवरून नवीन रेसिपी आणि त्यानंतर नेक्स्ट मी ती रेसिपी बनवणार. तो म्हणजे शोधायला जाते मी आता. चला बाय बाय. तुम्ही सबस्क्राईब करा, पटकन सबस्क्राईब केलं नसेल तर.